In the previous lecture, we have discussed the initial part of Varignon's theorem. We remember that Varignon's theorem is related to the moment of forces. Okay, what is the specific use of Varignon's theorem? So it is used to find out the position of a force. Varignon's theorem जो आहे हा कशासाठी वापरतात? टू फाइंड आउट पोझिशन ऑफ अ फोर्स. तर तो पार्ट आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. लास्ट टाइम आपण काय डिस्कस केलंय? द बेसिक थिअरम. ओके, आणि त्याचा यूज काय होतो? टू फाइंड आउट पोझिशन ऑफ द फोर्स. Okay, we remember that a force is a vector quantity and it can be completely described by magnitude, direction, line of action and point of application. आठवतं सर्वांना? फोर्सचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? मॅग्निट्यूड, डायरेक्शन, सेन्स और नेचर, हा, लाईन ऑफ ऍक्शन, बरोबर आहे, आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो ऑल दिस थिंग्स विल डिफाईन अ फोर्स कम्प्लिटली. तर आतापर्यंत जे आपण डिस्कस केलेलं आहे, आता मागच्या जे डिस्कस केलं नाही ते मी ऍड करतोय. ठीक आहे, तर आपल्याला समजत होतं की बाबा हा एखादा मेंबर आहे, बरोबर आहे का, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय, बरोबर आहे. आपण त्याला रिझॉल्व्ह वगैरे करायचो आणि काहीतरी अशा प्रकारचा रिझल्टंट मिळवायचा, बरोबर आहे. पण हा जो रिझल्टंट आहे हा नक्की कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतो? वेदर द रिझल्टंट ऍक्ट्स ऍट दिस पॉइंट ऑर सम अदर पॉइंट. म्हणजे फोर्स आपल्याला पूर्वी डायरेक्शन माहिती असायची, बरोबर आहे, त्याचं मॅग्नेट्यूड माहिती असायचं, अँगल माहिती असायचा, बरोबर. आपल्याला काय माहिती नव्हतं आतापर्यंत काय माहिती नव्हतं सांगा? वी वर नॉट नोईंग द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. फोर्स आपल्याला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन जो आहे, किंवा ज्याला दुसऱ्या भाषेत आपण पोझिशन म्हणू शकतो, याच्याविषयी आपण काही एक पाहिलेलं नाही. तर वॅरिग्नॉन थेरम कशासाठी वापरतात आपल्याला? तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हा मिळवण्यासाठी. इज दॅट क्लिअर? पोझिशन ऑफ द फोर्स आपल्याला मिळेल. Okay, what is Varignon's theorem? So it tells that if you are considering a force system, आपण एखादी फोर्स सिस्टीम जर कन्सिडर करत असू आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजा दोन फोर्सेस माहिती आहेत, F1 आणि F2, आणि आपण जर त्यांच्या मोमेंटची सम घेतली, सम ऑफ मोमेंट्स म्हणजे काय असेल? F1 into D1 plus F2 into D2. So this sum of the moments is equal to moment of the resultant, R into D. सांगितलं होतं. हे सर्वांना समजल्याचं डेरिवेशन? डेरिवेशन आठवत आहे? डेरिवेशन मधला फक्त ट्रिक्स, संपूर्ण डेरिवेशन नको, ट्रिक्स काय काय त्यातले सांगा. पहिली गोष्ट काय कन्सिडर करायचं? द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन इज, सर्वात महत्वाची लाईन कुठली सांगितली? लाईन ए. ओके, विच इज द हायपोटेनस ऑफ 3 ट्रायंगल्स. ठीक आहे. नेक्स्ट, angle of the resultant with the horizontal is theta, therefore angle OAB is also theta. Do you remember that? Yes sir. Okay, then find out the value of cos theta. Based on that, find the value of D. D म्हणजे काय? Distance of the resultant. D हे काय? Resultantचं distance आहे from point perpendicular about which we have to take the moment. म्यूट करा ज्यावेळी उत्तर सांगायचं नाही त्यावेळी. ठीक आहे, तर डी ची व्हॅल्यू मिळाली OA cos theta. ओके, बेस्ड ऑन दिस फर्स्ट फाइंड द मोमेंट ऑफ द रिझल्टंट. मोमेंट ऑफ द रिझल्टंट म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इनटू इट्स डिस्टन्स. पुट द व्हॅल्यू ऑफ डी ॲज OA cos theta. रिशफल करा आर आणि OA इंटू आर cos theta. तर आर cos theta म्हणजे काय? इट इज द हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ द
रिझल्टंट. त्यामुळे काय मिळेल आपल्याला, मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू ओ ए. ही लाईन म्हणजे इम्पॉर्टंट आहे, इंटू रिझल्टंटचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड. त्याच पद्धतीने मग आपण काय केलं, मोमेंट ऑफ F1 काय असेल, ओ ए इंटू एक्स कंपोनंट ऑफ F1. Similarly, moment of F2 is equal to OA into horizontal component of F2. Then we have to take the summation of forces. They simplify kara, you can equate and you will find out that summation of moments, that is F1 into D1 plus F2 into D2 is equal to F into D or R into D. रिझल्टंट आपण R शब्द वापरला. आठवलं सर्वांना? डेरिव्हेशन हे सर्वांनी लिहून कंप्लीट केलंय का? Yes, sir. Yes, sir. ओके, म्हणजे लिहायसाठी वेळ घालवायची गरज नाही. लास्ट टाइम आपण ते समजावलं होतं. Shall we move to next point? This will be an important question for your upcoming examination as well as final examination. Derive Varigno's theorem. Write down the question. State and explain Varigno's theorem. 4 मार्काचा प्रश्न असेल तुमच्या एक्झामिनेशन मध्ये, त्यामुळे प्रिपरेशन हे परफेक्ट असावं. क्वेश्चन लिहिलाय? Yes, sir. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay, write down next point. Varignon's theorem is used. Varignon's theorem is used for finding out. Varignon's theorem is used for finding out the position of a force. Is used to find out the position of a force. Bracket मधल्या resultant. Bracket complete. Varignon's theorem is used to find out the position of a force or resultant by using x and y intercepts. X and y intercepts. Have you heard these words, x intercept, y intercept? Yes, sir. Okay, Yes, what is sir. the meaning of x intercept and y intercept? Anyone remembers what is x intercept and what is y intercept? आपण ग्राफ मध्ये शिकलेलं असणार, 7वी 8वीत कधीतरी. Does anyone remember? Line of forces cuts x and y axis. Then the cuts are x intercept and y intercept. Okay, almost correct. What is the name of the chapter? Common question. सर्वांनी कॉमन क्वेश्चन आहे. चॅप्टरचं नाव काय आहे? आपण काय शिकतोय? Resultant of Resultant of the force. रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. बरोबर आहे. कोप्लेनर म्हणजे काय? द फोर्सेस विच लाय इन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे काय? तर ते मे बी जमिनीवरती असतील किंवा एखाद्या भिंतीवरती असतील किंवा एखाद्या पेपरवरती असतील. ते कशामध्ये असतात? एका प्लेन मध्ये असतात. बरोबर आहे.
मग जर प्लेन मध्ये कुठलाही पॉइंट लोकेट करायचा असेल, एका कागदावरती आपल्याला एखादा पॉइंट लोकेट करायचा आहे. इकडे उदाहरण दाखवतो बघा. हा एक प्लेन पेपर आहे आणि याच्यावरती काय करायला आपल्याला एखादा पॉइंट परफेक्ट लोकेट करायचा आहे. मग तुम्ही काय म्हणणार, हा एखादा कॉर्नर आहे, त्याला ओरिजिन म्हणणार. त्या हॉरिझॉन्टल लाईनला काय म्हणणार, एक्स ऍक्सिस म्हणणार, बरोबर आहे ना. व्हर्टिकल लाईनला काय म्हणणार, वाय ऍक्सिस म्हणणार. येस ऑर नो. देन हा एखादा पॉइंट पी आहे, याचं तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे, तर तुम्ही काय करणार, पी पासून एक्स ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर टाकणार. याला काय म्हणणार, एक्स कोऑर्डिनेट. पी पासून वाय ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर टाकणार, याला म्हणणार वाय कोऑर्डिनेट. तर एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय असतं, डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. वाय कोऑर्डिनेट मीन्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस. बरोबर आहे. हे कशासाठी झालं, एखादा पॉइंट लोकेट करण्यासाठी. बरोबर आहे. आता जर तुम्हाला एखादा वेक्टर किंवा एखादा फोर्स किंवा एखादी लाईन कम्प्लिटली डिस्क्राईब करायची असेल, तर तुम्हाला सांगावं लागतं की ही पर्टिक्युलर लाईन किंवा हा पर्टिक्युलर वेक्टर एक्स आणि वाय ऍक्सिसला कुठल्या पॉइंटला कट करतो. ठीक आहे. सो इफ यू आर कन्सिडरिंग वन फोर्स आर, हा समजा एखादा रिझल्टंट फोर्स आहे आणि आपले एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत. तर आर हा जो वेक्टर आहे तो एक्स ऍक्सिसला कुठल्या पॉइंटला कट करतो, लेट अस से पॉइंट ए, अँड द वेक्टर आर cuts the y-axis at point B. Now you find out the distance OA along the x-axis. Let us say it is small x. So in this case, OA distance, which is small x in magnitude, is called as x-intercept. Similarly, the vector will also cut the y-axis at point B. So distance OB can be measured from origin. So the distance OB, which is, let us say, small y in magnitude, is called as y-intercept. Okay, let me repeat in the mother tongue. कुठलाही वेक्टर जर तुम्ही विचारात घेतला, ठीक आहे, तर तो एक त्याला लाईन ऑफ ऍक्शन असेल आणि ती लाईन ऑफ ऍक्शन काय करेल, एक्स आणि वाय ऍक्सिसला कट करेल. आपण एक रिझल्टंट आर कन्सिडर करतोय जो एक्स ऍक्सिसला पॉइंट ए मध्ये कट करतोय आणि वाय ऍक्सिसला पॉइंट बी मध्ये कट करतोय. तर डिस्टन्स ओ टू ए अलॉंग एक्स ऍक्सिस, या डिस्टन्सला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. डिस्टन्स ओ टू बी अलॉंग वाय ऍक्सिस याला आपण म्हणतो वाय इंटरसेप्ट. Is that clear? Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, आता sir. आतापर्यंत जे प्रॉब्लेम आपण सोडवले त्याच्यामध्ये काय झाले बघा, तर आपण एखादा असं मेंबर कन्सिडर केला, त्याच्यावरती फोर्सेस घेतले, बरोबर आहे की नाही, आणि रिझल्टंट कुठे येतो, काय येतो, याचं आपण काय काढत होतो, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढत होतो, बरोबर आहे ना. आणि रिझल्टंटचा आपण अँगल काय काढत होतो, अँगल थीटा कॅल्क्युलेट करत होतो, बरोबर. टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स, बरोबर आहे का. Apex. पण हा जो रिझल्टंट आहे हा नक्की कोणत्या पॉइंट मधून पास होतो हे आपण सांगत नव्हतो. इज दॅट क्लिअर? सो द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द रिझल्टंट विल बी गिवन बाय वॅरिग्नॉन्स थेरम. वॅरिग्नॉनचा थेरमचा उपयोग काय, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही लिहून पण घेतले. इट विल गिव्ह यू द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द फोर्स. त्यामुळे क्वेश्चन मध्ये ज्यावेळी पोझिशन ऑफ फोर्स असा शब्द येईल, काय कुठला थेरम वापरायचा आहे, कोणता थेरम वापरायचा आहे, Varignon's. वॅरिग्नॉन्स थेरम. राईट ऑन हिंट. इम्पॉर्टंट नोट लिहा, इम्पॉर्टंट नोट. Whenever we have to find out, position
अंडरलाइन करा. Whenever we have to find out position of a resultant, comma, we should use Varignon's theorem. Find out position. Position of resultant, then we should use Varignon's theorem. Now draw this diagram. Title लिहा. Position of resultant. Position of resultant. जे आपण कुठल्या स्वरूपात मिळणार आहे ब्रॅकेट मधल्या इंटू ब्रॅकेट x and y intercepts. Position of resultant into bracket x and y intercepts. Position of resultant into bracket x and y intercepts. ही डायग्राम काढा आता. Have you completed diagram? Yes, sir. Okay. Before going to this particular diagram mute करा please. हे फायनल डायग्रामला जाण्यापूर्वी आपण काय करूया स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये काय आहे ते समजून घेऊया. ओके, सो वी सिलेक्ट न्यू स्लाइड. Let us consider a usual force system in which point O is origin. Point ला A म्हणलं होतं का डायग्राम मध्ये? सांगा काय म्हणलं होतं? Pose म्हणले. Pose म्हणले. Suppose this is x axis, this is y axis. ठीक आहे? आणि इथं नंबर ऑफ फोर्सेस दिलेत असं गृहीत धरा. ठीक आहे? असे वेगवेगळे फोर्सेस दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, आणि आपण शेवटी काय केलं सर्व प्रोसेस वापरून आपण एक रिझल्टंट फाइंड आउट केला ज्याची लाईन ऑफ ऍक्शन अशी असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. काय काय केलंय आपल्याला बरेचसे फोर्सेस दिलेले आहेत असं गृहीत धरा. ठीक आहे, त्या सगळ्यांचा समेशन एफ एक्स काढला, समेशन एफ वाय काढला, रिझल्टंट काढला आणि फायनली काय काढला आपण थीटा काढला आणि रिझल्टंटचं आपल्याला अँगल वगैरे सगळं समजलेलं आहे. या पोझिशनला आपण आलो. इज दॅट क्लिअर?
Yes, sir. ओके. नाउ व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड आउट की जो रिझल्टंट आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे रिझल्टंट हा एक व्हेक्टर आहे. तो एक्स ऍक्सिसला कुठेतरी कट करणार आहे. लेट दॅट पॉइंट इज ए. ओके. अँड द रिझल्टंट सपोज इट कट्स द वाय ऍक्सिस ॲट पॉइंट बी. हा कलर दिसतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. मला दिसणं झालं, माझं वय झालं असेल. मी बदलतो कलर. ठीक आहे. सो ओ ए विल बी डिस्टन्स एक्स आणि इट विल बी कॉल्ड ॲज एक्स इंटरसेप्ट. मगाशी सांगितलंय ओ बी इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट. Wine. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळवायचं लक्षात घ्या, एक्स आणि वाय हे डिस्टन्सेस मिळवायचे आहेत किंवा ओ ए आणि ओ बी हे डिस्टन्स मिळवायचं आहे. आणि तुम्हाला काय माहिती आहे की रिझल्टंट जो आहे त्याचं मॅग्निट्यूड माहिती आहे, त्याचं डायरेक्शन माहिती आहे. मिळवायचे काय एक्झॅक्ट पोझिशन. हॅव यू अंडरस्टूड द सिच्युएशन? चला कंटिन्यू. Yes, sir. ओके. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स आपल्याला काय सांगतो, एखादा फोर्स जो आहे, म्यूट करा ना रे प्लीज, प्रत्येकाला वेगळं वेगळं सांगायचं का. तर कुठलाही फोर्स जो आहे तो आपण अलोंग द लाईन ऑफ ऍक्शन असा शिफ्ट करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. आठवतंय सर्वांना? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. मग आता आपण काय करूया, आपल्याला मिळवायचा एक्स इंटरसेप्ट म्हणजे डिस्टन्स ओ ए मिळवायचा आहे. हा रिझल्टंट जो आहे तो तुम्ही मिळवलाय. टॅन थिटा समेशन एफ एक्स समेशन एफ वाय रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर हे सगळं मिळालंय. रिझल्टंट असा काहीतरी आहे, तुम्हाला माहिती आहे. मग आता काय करा, जो रिझल्टंट आर आहे तो तुम्ही तात्पुरतं काय करू जरा, इट पासेस थ्रू पॉइंट ए. काय समजलं तुम्ही? रिझल्टंट आर जो आहे तो कुठून पास होतोय, पॉइंट ए मधून पास होतोय असं समजा. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, त्याला रिझॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. सो दिस कंपोनेंट विल बी आर एक्स. आर एक्स म्हणजेच काय असणार आहे, समेशन एफ एक्स. आठवतंय का मागच्या वेळेस सगळं डिस्कस केलंय आपण? Yes. त्यावेळी आमच्याकडे नेटवर्क नव्हतं म्हणून कशा टाळ्या वाजवत. हा. Yes, sir. आर वाय इज इक्वल टू समेशन एफ वाय. Summation. तर आर एक्स आणि आर वाय हे दोन कंपोनेंट आहेत. कुणाचे? आर चे रिझल्टंट. तुम्हाला मिळवायचं आहे काय, एक्स इंटरसेप्ट म्हणजे हे डिस्टन्स मिळवायचं आहे. त्यासाठी तुम्ही गृहीत काय धरताय, रिझल्टंट आर पासिंग थ्रू पॉइंट ए. Point A. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे दोन फोर्सेस आहेत आर एक्स आणि आर वाय, यांचं मुवमेंट कॅल्क्युलेट करूया आपण. ठीक आहे. काय करतोय बघा, कॅल्क्युलेट समेशन ऑफ मुवमेंट्स. बरोबर आहे. अबाउट ओ. ठीक आहे. तर आता आर एक्स जो पॉइंट आहे, आर एक्स जो फोर्स आहे हा ओ मधून पास होतोय ना. आर एक्स हा जो फोर्स आहे, डज इट पास थ्रू पॉइंट ओ? Yes, sir. येस. Sir. मग त्याचं मुवमेंट अबाउट पॉइंट ओ किती असेल? 0. Zero. असेल. कारण मुवमेंट काढायसाठी आपल्याला लागतं फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतं. Perpendicular. बरोबर का. पण जर ओ पॉइंट तुम्ही इथंच आणला या फोर्स वरतीच, तर त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? 0. इज दॅट क्लिअर? 0. ओके. Yes, sir. त्यामुळे Yes, sir. मुवमेंट ऑफ आर एक्स अबाउट पॉइंट ओ हे काय असेल, आर एक्स इंटू 0. इज दॅट क्लिअर? प्लस Yes. कोण रे भ्रमिष्ठ म्यूट अनम्यूट न करणार? गंमत चालली हो रे. डोक्याला झेपत नसलं जॉईन करू नका ना. ऑनलाईन मध्ये व्हा की कॉप्या पास करून एकमेकाचं बघून.
ते शिकतात त्यांना डिस्टर्ब का करताय बरं? इथून पुढे जमेल का सर्वांना अनम्यूट राहायला? Shall I continue? Yes, sir. Yes, sir. बघा पहिल्यापासून. आणि म्यूट अनम्यूट जर कळत नसेल तर लेक्चर जॉईन करा प्लीज, करू नका. महिनाभरात तेवढं जर अक्कल आले नसेल फॉर्म भरायचं 100 वेळा सांगितलं तर परत महिन्याभरानं विचारतात कुठली वेबसाईट आहे सर, हे नाही. आम्हाला इंजिनियर व्हायचं, कॉम्प्युटर द्यायचं त्यातनं, दुसरं काय नको. Okay, so what we are discussing, we have to find out the position of resultant R. Suppose the resultant R cuts the x-axis at point A and it cuts the y-axis at point B. Okay, we know that as per the law of transmissibility of force, कुठलाही फोर्स कुठलाही वेक्टर तुम्ही along the line of action शिफ्ट करू शकता. म्हणून काय केलं तर R हा जो वेक्टर आहे तो A ह्या पॉइंट मधून जातो असं आपण गृहीत धरलं. तर Rx हा काय असेल त्याचा x कंपोनंट असेल, Ry will be its y component. We have to find out distance OA which is small x, and also we have to find out the distance OB which is small y. Okay, so to find distance small x, ज्याला आपण x intercept, take moments of Rx and Ry about point O. ठीक आहे, इथं रेफरन्स Rx आणि Ry कुठल्या पॉईंट मधून पास होत आहेत? ए मधून. ठीक आहे, बघा आता Rx जो फोर्स आहे तो जर तुम्ही एक्सटेंड केला तर त्याच्यावरती पॉईंट O आहे, मग Rx चं मोमेंट अबाउट पॉईंट O हे किती असेल? 0 असेल. ओके, प्लस सांगा Ry चं मोमेंट इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह अबाउट पॉइंट O? निगेटिव्ह. Negative. मोमेंट ऑफ Ry पॉझिटिव्ह क्लॉक. पॉझिटिव्ह क्लॉकवाईज आहेत. करेक्ट. Yes, sir. Ry हा फोर्स डाऊनवर्ड आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण जर तुम्ही इथून एक सर्कल काढलं आणि या दिशेनं फिरला तर कुठल्या दिशेने फिरणार आहे तुम्ही? क्लॉकवाईज. त्यामुळे फोर्स निगेटिव्ह आहे नो डाऊट, पण मोमेंट कसा आहे? पॉझिटिव्ह. मोमेंट इज पॉझिटिव्ह. इज दॅट क्लिअर? ओके, मग सांगा मोमेंट किती येईल Ry चं? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स व्हॅल्यू किती आहे? Ry. आणि डिस्टन्स किती हो? X. X.
बरोबर, हे काय झालं, सम ऑफ द मोमेंट्स आर एक्स इंटू 0 प्लस आर वाय इंटू एक्स, दिस इज सम ऑफ द मोमेंट्स. व्हॅरिग्नॉस थेरम नुसार हे कुणा एवढं असेल, सम ऑफ Resultant द मोमेंट्स into D. इज इक्वल टू मोमेंट ऑफ द रिझल्टंट. Result. मग आर जो आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन इथं मागं आहे अशी स्ट्रेच केलेली, बरोबर आहे की नाही. मग काय करा, रिझल्टंटचं तुम्हाला मोमेंट पाहिजे अबाउट पॉइंट ओ. मग काय करा, ओ पासून एक परपेंडिक्युलर टाका आणि हे डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. इज दॅट क्लिअर. रिझल्टंटचं मोमेंट अबाउट पॉइंट ओ Yes, काय sir. झालं, मॅग्नेट्यूड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आर इंटू डी. ठीक आहे, तर यालाच तुम्ही काय म्हणू शकता, समेशन ऑफ मोमेंट्स म्हणू शकता किंवा मोमेंट ऑफ द रिझल्टंट म्हणू शकता. इज दॅट क्लिअर. मग त्यातली एक टर्म आपण यूज करूया, समेशन ऑफ एम इज इक्वल टू, या टर्म्स आता खाली लिहा, आर एक्स इंटू 0 किती झालं 0 प्लस आर वाय इंटू एक्स. आपल्याला कोण पाहिजे, एक्स इंटरसेप्ट पाहिजे, बरोबर आहे की नाही. एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ मोमेंट्स डिवायडेड बाय आर वाय. आर वाय म्हणजे काय, वाय कंपोनेंट ऑफ द रिझल्टंट. फर्स्ट थिंग इज क्लिअर. ओके, नेक्स्ट, याच पद्धतीनं एक्स इंटरसेप्ट समजला सर्वांना, कसा मिळवला सांगा. Yes, sir. तर we have considered resultant passing through point A. Resultant is resolved into two parts, Rx and Ry. Okay, and take the moments of Rx and Ry about point O. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Okay. Now similarly, can we find out the value of y? याच पद्धतीने y ची व्हॅल्यू मिळेल का? Yes, sir. Yes, sir. ओके, काय करावं लागेल सांगा. पॉइंट बी च्या पॉइंट बी मधून पास. सांगा. Once again we are going to consider the resultant which passes through point B. आता हे सगळं विसरून जावा. हीच प्रोसेस आपल्याला इथं करायची पॉइंट बी ला. हा कोण असेल, हॉरिझॉन्टल कंपोनेंट Rx. Is it correct? Yes, sir. Yes, And sir. this will be vertical component Ry. ठीक आहे, मीटिंग Ry. जर एंड झाली तर एक 2 मिनिटासाठी रिजॉईन करायची आपल्याला. ओके, Yes, आता sir. तुम्हाला काय पाहिजे, व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, वाय काढायचा, वाय इंटरसेप्ट. Y. टू फाइंड वाय इंटरसेप्ट, फाइंड समेशन ऑफ मोमेंट्स अबाउट ओ. पुन्हा एकदा मोमेंट घ्यायचं पॉइंट ओ भोवतीच, बरोबर आहे का. पण फोर्सेस कुठल्या पॉइंटला रेफरन्स घेतो आपण, बी. बी. करेक्ट. टेल मी समेशन ऑफ मोमेंट्स. तर आर एक्स जो फोर्स आहे त्याचं डिस्टन्स ओ पासून इथला आर एक्स किती आहे, आर एक्स इंटू वाय वाय. Y. प्लस आर वाय इज पासिंग थ्रू पॉइंट ओ, 0. आर वाय 0. 0. बरोबर आहे का. दिस विल बी इक्वल टू समेशन ऑफ मोमेंट Summation इज M. इक्वल टू मोमेंट ऑफ द रिझल्टंट. डायरेक्ट समेशन एम लिहू का इथं. ठीक आहे, आर वाय इंटू 0, ही टर्म 0 झाली. वाय ची व्हॅल्यू काय मिळाली, समेशन ऑफ Y is मोमेंट्स डिवायडेड बाय upon आर एक्स. ठीक आहे, नाउ कंपेअर दिस टू इक्वेशन्स. एक्स कंपोनेंट काढायचा असेल तर समेशन ऑफ मोमेंटला आर वाय ने डिवाइड करा, आणि वाय कंपोनेंट काढायचा असेल तर समेशन ऑफ मोमेंट्सला
आर एक्स ने डिवाइड करा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके, मीटिंग Yes, एंड sir. होईल आता 2 मिनिटांनी परत रिजॉईन करायचे आपल्याला. रिजॉईन करायचे लगेच 2 मिनिटासाठी. Yes, sir. Yes, sir. Yes.